नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण काय पाहणार आहोत? चॅप्टर 2. आपण काय पाहतोय सध्या? चॅप्टर 2 नंबर 1. त्यातील काय पाहणार आहोत आपण आज? प्रॉब्लेम सेट 6. काय पाहणार आहोत? प्रॉब्लेम सेट 6. तर त्यातील पहिला क्वेश्चन काय आहे? राईट द प्रॉपर सिम्बॉल लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन इन द बॉक्स. म्हणजे इथं काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये? असे काही सब क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये इथं एक संख्या आहे, इथं एक संख्या आहे, मध्ये दिली चौकट. तर आपल्याला काय करायचं आहे? म्हणजे ही संख्या मोठी असेल तर इकडे हे करायचे ग्रेटर दॅन, लहान असेल तर लेस दॅन, असं वापरून आपल्याला कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे हे सांगायचं आहे एक्झाम्पलमधनं. आता त्याच्या अगोदर आपण काय सांगू? काय पाहणार आहोत? हे लेस दॅन आणि हे ग्रेटर दॅन. कशाला काय म्हणायचं इथे? ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन म्हणजे काय? मोठं, मोठी संख्या आहे. त्याच्यासाठी कोणता सिम्बॉल आहे? असा. कसा? असा. कसा सिम्बॉल आहे? असा. ग्रेटर दॅनसाठी आपल्याकडे तोंड करून, म्हणजे आपण मोठं आहोत असं ग्रेटर दॅन. आणि लेस दॅन, लेस दॅन म्हणजे काय? लहान, त्यापेक्षा लहान. आणि तर ग्रेटर दॅन म्हणजे त्यापेक्षा मोठं. लहानसाठी कोणता सिम्बॉल आहे? तर असा. बरोबर का? त्यापेक्षा लहान. जिथे एक संख्या आहे आणि इथे एक संख्या आहे, जर ही मोठी असेल तर आपण काय लिहिणार? ही जर मोठी असेल तर ही त्यापेक्षा लहान आहे. आणि ग्रेटर दॅन असेल तर काय करणार आपण? त्याच्याकडं असं हे करणार, हे असं चिन्ह वापरणार. कळालं इथपर्यंत? तर आपण क्वेश्चन पाहू. आता फर्स्ट एक्झाम्पल पाहू. इथं काय? 5705 आणि इथं काय? 15705. तर पहिली गोष्ट काय करायचं आहे? ही किती अंकी संख्या आहे? 1 2 3 4. आणि ही किती आहे? 1 2 3 4 5. तर मग कोणती संख्या मोठी असणार आहे? 4 अंकी संख्या मोठी असणार आहे की 5 अंकी संख्या मोठी असणार आहे? इथं 5 आहे, इथं 15 आहे. कोणती संख्या? ऑब्विसली म्हणजे 5 अंकी संख्या मोठी असणार आहे 4 अंकी संख्येपेक्षा. बरोबर का? मग इथं कोणतं चिन्ह आहे? 5705 इज लेस दॅन 15705. म्हणजे काय येणार? ही संख्या काय? याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे ही कोणती आहे? मोठी. आणि ग्रेटर दॅनसाठी आपण काय वापरलेलं आहे? असं. आणि लेस दॅनसाठी असं. मग इथं काय? ही संख्या ह्या संख्येपेक्षा काय? लहान आहे. मग काय येणार इथं? लेस दॅन. 5705 इज लेस दॅन 15705. म्हणजे ह्या संख्येपेक्षा ही संख्या किती आहे? लहान आहे. ही संख्या मोठी आहे. ही संख्या मोठी आहे. ओके. ह्या संख्येपेक्षा ही संख्या काय? लहान आहे. म्हणून काय आपण काय चिन्ह वापरलंय? लेस दॅनचं. ही संख्या ह्या संख्येपेक्षा छोटी आहे. छोटी आहे. कळलं आता? 2 नंबरचं एक्झाम्पल पाहू. 2 नंबरचं एक्झाम्पल पाहू. आता 2 नंबरचं एक्झाम्पल काय आहे? 22,74,705. आणि ही काय? 12,74,705. तर आता इथं कसं ओळखायचं आहे? कोणती संख्या? ही किती अंकी संख्या आहे? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. तर अशा वेळेस काय करायचं आहे? दोन्ही अंकांचे अंक किती आहे? सारखी अंकी संख्या येते, सेम डिजिट. तर मग ह्या वेळेस काय करायचं आहे? इथं पाहायचं आहे हा नंबर आणि हा नंबर. यातील कोणता मोठा आहे? 2 मोठा आहे का 1 मोठा आहे? 2 मोठा आहे. मग इथं काय ना? ग्रेटर दॅन. काय ना? ही संख्या ह्या संख्येपेक्षा काय? मोठी आहे का? तर ह्या प्लेसचा नंबर पाहायचा अगोदर. आणि या पुढे जाऊन सांगते मी, जर ह्या प्लेसला जर दोन्ही पण नंबर जर सारखे असले तर त्याच्या पुढचा नंबर पाहायचा. ते आपण एक्झाम्पलमध्ये पाहू. हे कळलं? इथं काय? तुम्हाला जर तसं लक्षात जर येत नसेल, ही संख्या मोठी आहे तर काय करायचं? इथला नंबर पाहायचा आहे, इथला नंबर पाहायचा आहे. 10 लाख डिजिटचा नंबर पाहायचा आहे. किती आहे? इथं 2 आहे, इथं 1 आहे. मग कोणता मोठा आहे? 2 मोठा आहे. मग इथं काय ना? ग्रेटर दॅन. ही संख्या मोठी आहे. ग्रेटर दॅनचं चिन्ह, ग्रेटर दॅनचा सिम्बॉल आहे ना इथे. कळलं? 3rd नंबर. आता 3rd नंबरचं एक्झाम्पल काय आहे? 35,33,302. इथे किती आहे? 35,32,302. आता इथं काय बघायचं आहे अगोदर? 10 लाख डिजिटवाला नंबर पाहायचा. इथं दोन्ही काय? सेम. ओके. त्याच्या पुढचा पाहायचा. इथं किती आहे? 5. इथं किती आहे? 5. सेम. काही नाही. त्याच्या पुढचा नंबर पाहायचा आहे. इथं किती आहे? 3. इथं किती आहे? 3. सेम. ओके. त्याच्यानंतर इथं पुढचा नंबर पाहायचा. इथं किती आहे? 3. आणि इथं किती आहे? 2. मग कोणता मोठा आहे? 3 मोठा आहे का 2 मोठा आहे? 3. 3 इज ग्रेटर दॅन 2. मग ही संख्या काय आहे? ह्या संख्येपेक्षा मोठी आहे. ओके. ह्या नंबरवरून ठरवायचं आहे. आधी 10 लाख डिजिट पाहायचा, नंतर लॅक्सवाला डिजिट पाहायचा, नंतर 10,000वाला, नंतर 1000वाला
जर सेम सेम असेल तर काय करायचं आहे, त्याच्या पुढचा 5 चालायचा आहे आणि जिथं जो डिजिट मोठा ती संख्या त्यापेक्षा मोठी किंवा लहान असं ठरवायचं. आता इथं 3, इथं काय होतं 2, मग 3 इज ग्रेटर दॅन 2, मग इथं काय लिहिलं आपण ग्रेटर दॅन. जर तुम्हाला डायरेक्ट अशी संख्या वाचून कळत नसेल तर ह्या मेथडने एक्झाम्पल सोडवायचे. कळलं? इथं किती होतं 35, इथं 35, इथं 3 होतं, इथं 3 होतं, पुढं इथं 3, इथं 2, मग 3 मोठे 2पेक्षा, 3 मोठे 2पेक्षा, मग ही संख्या काय झाली मोठी झाली. सेम असेल तर त्याच्या पुढचं 5 चालायचे. कळलं इथपर्यंत? मग कोणती संख्या जास्त मोठी आहे 35,33,302 आणि कोणत्यापेक्षा मोठी आहे 35,32,302. आणि जर तुम्हाला संख्या वाचून जर कळत असेल तर अतिशय उत्तम आहे. इथं 33,000 आहेत, इथं 32,000 आहेत, मग 33,000 आहेत ग्रेटर दॅन 32,000 असं जर कळलं तर ते बेस्टच आहे. नेक्स्ट पाहू. 4 नंबरचं एक्झाम्पल काय आहे 99,999 आणि इथं किती आहे 9,99,999. ही किती आहे 5 डिजिट नंबर आहे आणि हा किती आहे नाही सॉरी हा किती आहे 6 डिजिट नंबर आहे आणि हा किती आहे 5 डिजिट नंबर आहे. मग कोणता नंबर मोठा असणार आहे 6 डिजिट नंबर हा 5 डिजिट नंबरपेक्षा मोठा असणार आहे. बरोबर का? मग कोणती संख्या येणार म्हणजे ही संख्या ह्या संख्येपेक्षा लहान येणार. कोणती संख्या मोठी येणार ही संख्या. ओके. आता चिन्हाचं जर तुमच्या जम्बलिंग होत असेल तर काय करायचे ही संख्या जर मोठी असेल ना इकडली तर याच्याकडे तोंड करायचे आणि जर इकडल्या साईडची मोठी जर संख्या असेल ना तर त्याच्याकडे तोंड करायचे. ओके. लेस दॅन ग्रेटर दॅन जर लक्षात राहत नसेल तर काय करायचे ही संख्या मोठी होती मग आपण काय केलं त्याच्याकडे हे असं या संख्येचं तोंड केलं म्हणजे ही संख्या मोठी. यालाच काय म्हणतो आपण लेस दॅन म्हणतो. म्हणजे 99,999 इज लेस दॅन फॉर 9,99,999. ओके. पण तुमच्या जर लक्षात येत नसेल तर काय वापरायचं आहे काय लक्षात ठेवायचे जी संख्या मोठी त्या संख्येकडे असं चिन्ह त्या चिन्हाचं तोंड आलं पाहिजे. इकडली मोठी तर इकडं आलं पाहिजे, इकडली मोठी तर इकडं आलं पाहिजे. कळालं ट्रिक. आता अजून एक सांगते संख्या वाचून जर इथं किती 5 डिजिट नंबर होते इथं किती आहे 6 डिजिट. 6 डिजिट हा 5पेक्षा ऑलवेज मोठा असणार आहे. तरी पण तुमच्या नाही असं लक्षात आलं तर काय करायचे अंक 5 चालायचे 9 9 9 9 9 9 9 9 9 9. इथं किती आहे 1 9 जास्त, इथं काय काहीच नाही. मग कोणती मोठी येणार ही मोठी येणार. कळालं? आता 5 नंबरच पाहू. ही मोठी येणार आणि ही लहान. ओके. मग काय म्हणणार आपण दिस इज अ लेस दॅन दिस. ओके. 5th नंबरचं एक्झाम्पल 4,80,009 4,90,008. कोणती मोठी असणार आहे 4 सेम 4 सेम. इथं किती आहे 8, इथं किती आहे 9. मग कोणती संख्या मोठी असणार आहे 8 मोठी आहेत का 9 9. मग ही संख्या ह्या संख्येपेक्षा काय असणार आहे मोठी असणार आहे. म्हणजे ही संख्या लहान असणार आहे ह्या संख्येपेक्षा ही संख्या लहान. यालाच काय म्हणायचं लेस दॅन. यापेक्षा ही लहान. आणि चिन्ह वापरायची ट्रिक काय सांगितली तुम्हाला जी संख्या मोठी त्याकडं असं तोंड लिहायचं जर तुमच्या जर हे जंबलिंग होत असेल तर. कळालं? याला म्हणायचं लेस दॅन आणि याला म्हणायचं ग्रेटर दॅन. जर एखादी संख्या इकडली मोठी असेल तर त्याच्याकडं असं चिन्ह ग्रेटर दॅन. आता ही संख्या या संख्येपेक्षा काय लहान आहे म्हणून काय ही लहान आहे म्हणून असं. कळलं? आणि जर चिन्ह लक्षातच राहत नसतील कसे वापरायचे तर काय एकच चिन्ह लक्षात ठेवायचे. जिकडं संख्या मोठी तिकडं या चिन्हाचं तोंड पाहिजे, इकडली मोठी तर इकडं पाहिजे. कळलं? आता नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल पाहू. म्हणजे ह्या क्वेश्चन नंबर मधलं पहिल्या क्वेश्चनमधलं लास्ट एक्झाम्पल 6 नंबरचं एक्झाम्पल काय 35,80,177. इथं काय 35,88,172. काय करायचं संख्या लक्षात नाही आली तर आपल्याला माहिती आहे ही संख्या मोठी आहे कारण इथं 80,000 आहेत इथं 88,000 आहेत. तरी पण व्यवस्थित सोडवायचे 3 3 5 5. इथं किती आहेत 8 8. नंतर इथं किती आहेत 0 आणि इथं किती आहेत 8. मग 0 मोठे आहेत का 8 मोठे आहेत 8 मोठे आहेत. मग ही संख्या काय झाली मोठी झाली म्हणजे ही संख्या काय झाली लहान. ह्या संख्येपेक्षा ही संख्या काय मोठी आहे म्हणजेच इथं काय येणार लेस दॅन दिस म्हणजे 35,80,177 इज लेस दॅन 35,88,172. कळलं? क्वेश्चन नंबर 1 व्यवस्थित लक्षात आला. लेस दॅन ग्रेटर दॅन. जी संख्या मोठी आहे त्याच्याकडे काय त्याला काय म्हणायचं ग्रेटर दॅन.
आणि जी संख्या लहान आहे तिला काय म्हणायचं आहे, लेस दॅन. म्हणजेच आता हे तिन्ही एक्झाम्पलवरनं काय, इकडल्या संख्या मोठ्या होते, काय ही संख्या काय ह्यापेक्षा लहान आहे म्हणजे लेस दॅन, ह्या संख्येपेक्षा लहान म्हणजे काय लेस दॅन वापरले आपण तिथं. जर ह्या संख्येपेक्षा मोठी तर काय त्याला काय म्हणायचं, ग्रेटर दॅन. कळालं. आता क्वेश्चन आपण काय पाहत होतो, तर चॅप्टर 2 नंबर 1 प्रॉब्लेम सेट 6 त्यातील काय पाहतोय आपण. आता क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आपण काय केला, सॉल्व्ह केला. तर क्वेश्चन नंबर 2 काय आहे, सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स गिव्हन बिलो. ओके, खालील दिलेली उदाहरणे सोडवा. काहीच अवघड नाही, फक्त इथं काय लेखी एक्झाम्पल दिलं. तर फर्स्ट काय आहे, द स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप मेड 3,45,000 पापड्स, फाईल द स्वाभिमानी ग्रुप मेड 2,95,000. म्हणजे काय सांगितलं आपल्याला, 2 ग्रुप आहेत आणि त्यांनी किती किती पापड केले ते सांगितलं. स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप मेड किती 3,45,000 पापड्स, while the स्वाभिमानी ग्रुप मेड 2,95,000 पापड्स. विच ग्रुप मेड मोर पापड्स. क्वेश्चन कुठं आहे इथनं, विच ग्रुप मेड मोर पापड्स म्हणजे कोणत्या ग्रुपने जास्त पापड बनवलेत. विच म्हणजे काय कोणत्या, कोणत्या ग्रुपने जास्त पापड बनवलेत. आता आपण काय करायचं, याचा आन्सर लिहिताना आधी गिव्हन, यात आपल्याला ह्या 2 ओळी वाचून काय कळतंय, द स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप मेड 3,45,000 पापड्स. मग गिव्हन काय आपल्याला, स्वयंसिद्धा किती पापड बनवलेत, 3,45,000 बरोबर. आणि स्वाभिमानीने किती बनवले, स्वाभिमानी ग्रुप, पुढे तुम्ही ग्रुप पण लिहू शकता, स्वाभिमानी ग्रुपने किती बनवले 2,95,000. आता तुम्हाला हे कोणतं मोठं आहे कसं ओळखायचं हे मी सांगितलं आहे का नाही, संख्या वाचून पण कळतं. आणि जर नसेल कळत तर त्यांच्यासाठी काय 3 मोठे आहेत का 2 मोठे आहेत, 3 मोठे आहेत. मग कोणी जास्त बनवलेत, संख्या अगोदर काय पाहिजे, सारख्या अंकाची आहे का. म्हणजे ही किती आहे, 1 2 3 4 5 6 अंकी, ही पण किती 6 अंकी आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जर ही 6 अंकी असेल आणि ही 5 अंकी असेल तर कोणती मोठी, 6 अंकी. पण आता इथं दोन्ही पण सेम आहे बरोबर का. मग काय करायचं, फर्स्ट प्लेसचा नंबर व्हायचा. इथे किती 3, इथे किती 2. मग 3 मोठे का 2, 3 मोठे. मग कोणती संख्या मोठी झाली, ही 3,45,000. ज्यांच्या लक्षात येत नसेल त्यांच्यासाठी, आणि ज्यांना वाचून कळते त्यांच्यासाठी ते एकदम सिंपल आहे. स्वयंसिद्धाने किती बनवले 3,45,000, स्वाभिमानीने किती बनवले 2,95,000. मग कोणती संख्या मोठी आहे, तर ही मोठी आहे. कोणी जास्त बनवले, स्वयंसिद्ध ग्रुपने. कळलं. मग आता आपण काय करायचं, त्यांनी आपल्याला कसं विचारलं आहे, शाब्दिक उदाहरण विचारलं आहे लेखी. मग आपण ॲन्सर पण कसं लिहायचं तसंच एकदम सिंपल आहे, ते पण शिकवते तुम्हाला. काय क्वेश्चन, विच ग्रुप मेड मोर पापड्स. फक्त विचच्या जागेवर काय करायचं, ज्या ग्रुपने जास्त पापड बनवले त्याचं नाव टाकून द्यायचं. काय लिहायचं इथं, स्वयं, एक मिनिट हा दुस्टर, इथं काय लिहायचं अगोदर, याच्या अगोदर एक ओळ लिहायची. काय 3,45,000 इज ग्रेटर दॅन काय 2,95,000. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा किंवा लिहू नका. पण याने सोपं जातं प्रत्येक उदाहरण आणि पेपर तपासणारा पण इम्प्रेस होतो. खाली लिहायचं मग, विच ग्रुप मेड मोर पापड्स. कोणता ग्रुप मेड मोर पापड्स, स्वयंसिद्धा. काय लिहायचं, स्वयंसिद्धा ग्रुप मेड मोर पापड्स. ओके, एवढं पण लिहू शकता किंवा मग त्याच्या पुढे अजून पण लिहू शकता, स्वयंसिद्धा ग्रुप मेड मोर पापड्स. विचीचं किती आकडा लिहू शकता. पण इतकं लिहिलं तरी पण आन्सर इज करेक्ट. कळलं. ज्यावेळेस तुमच्या म्हणजे जर क्वेश्चन दिला आणि त्याखाली जर एकच ओळ दिली तर त्यावेळेस फक्त एका ओळीतच आन्सर लिहायचे. त्यावेळेस हे कॅल्क्युलेशन कशात करायचे, मनात करायचे. स्वयंसिद्धाचे किती आहेत 3,45,000 स्वयंसिद्धाचे. ओके, नंतर स्वाभिमानीचे किती आहेत 2,95,000. मग यातनं मोठं कोणती संख्या पाहिजे, 3,45,000 मोठे आहेत 2,95,000पेक्षा. मग लगेच लिहून टाकायचं आन्सर कोणतं, स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप मेड मोर पापड्स. ओके, कळलं. फर्स्ट एक्झाम्पल.
आता नेक्स्ट पाहू. असेच आहे त्याच्यामध्ये किती अजून 2-3 एक्झाम्पल आहेत लेखी. मग झाला प्रॉब्लेम सेट 6 कंप्लीट. आता दुसरं एक्झाम्पल काय आहे. चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर. चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 2 लाख सीड्स. म्हणजे काय, अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या मुलांनी किती 2 लाख बिया गोळा केले. व्हाईल दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 3,25,000. ओके, पुणे जिल्ह्यातील मुलांनी किती केले 3,25,000 बिया ओके गोळा केलेत. तर क्वेश्चन काय, विच चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड्स. क्वेश्चन कशापासून सुरू होतो नेहमी, WH. इथं काय, विच चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड्स. सिम्पल आहे. पहिलं कसं होतं तसंच एकदम काय दिलं आहे, चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या मुलांनी किती केलेत, कलेक्टेड किती बिया कलेक्ट केल्यात 2 लाख. व्हाईल दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट किती केलेत 3,25,000. मग काय करायचं आहे, गिवन अहमदनगर डिस्ट्रिक्ट किती. तुम्ही एका ओळीत पण आन्सर लिहू शकता, पण ही पद्धत छान आहे. अहमदनगर डिस्ट्रिक्ट किती 2 लाख. ओके, व्हाईल पुणे जिल्ह्यातील मुलांनी किती केलं 3,25,000. आपण वर जी माहिती दिलेली आहे ना तीच लिहून घेतोय. आता 2 लाख मोठे आहेत का 3,25,000 मोठे आहेत, तर 3,25,000 मोठे आहेत. म्हणजे काय, पुणे जिल्ह्यातील मुलांनी जास्त बिया गोळा केल्या. सिंपल आहे की नाही. पण आता ज्यांच्यासाठी सगळ्यांनाच तशा संख्या कळतात, मोठी छोटी, पण ज्यांना कळत नसेल त्यांच्यासाठी काय करायचे, संख्या किती अंकी आहे, ही संख्या किती अंकी, दोन्ही संख्या किती आहेत 6 अंकी आहेत. फर्स्ट प्लेसला कोणता नंबर आहे, इथं 3 इथं 2 आहे. 3 मोठे का 2 मोठे, 3 मोठे. मग काय, पुणे जिल्ह्यातील मुलांनी काय केलं, जास्त बिया गोळा केले. इथे लिहायचं काय, लिहायचं सिम्बॉलिकली काय, 3,25,000 इज ग्रेटर दॅन 2 लाख. हे जर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, नाहीतर एका ओळीत आन्सर पण तुम्ही लिहू शकता. काय, विच चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड्स. तर काय, पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड्स. कळलं. ओके, हे जर लिहित बसायचं नसेल तर काय करायचं, एक्झाम्पलमध्येच वाचतानीच नोट करायचे. चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर किती, अहमदनगर डिस्ट्रिक्ट किती 2 लाख. फाईल दोज इन पुणे किती, पुणे डिस्ट्रिक्ट किती 3,25,000. दोन्हीतून मोठे कोणते आहेत 3,25,000. मग कोणत्या मुलांनी जास्त बिया गोळा केल्या, तर पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन कलेक्टेड 3,25,000 सीड्स विच इज ग्रेटर दॅन अहमदनगर डिस्ट्रिक्ट. ओके, आन्सर काय, एका ओळीत पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड्स. कळलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू, थर्डवालं. आता थर्ड क्वेश्चन काय आहे, व्यवस्थित वाचायचं अगोदर. द नंबर ऑफ पीपल हू टूक पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॉग होस्टिंग सेरेमनी. म्हणजे किती संख्या दिलेली आहे काय, तर प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये किती लोकांनी सहभाग घेतला ते सांगितलं इथपर्यंत. इन किती, सेरेमनी वॉज 2,01,306 इन पंढरपूर. म्हणजे काय, द नंबर ऑफ पीपल हू टूक पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग सेरेमनी वॉज 2,01,306 इन पंढरपूर. म्हणजे काय, तर प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये किती 2,01,306 लोकांनी सहभाग घेतला आहे. कुठं, पंढरपूर तालुक्यात. व्हाईल आणि काय सांगितलं, व्हाईल नाही, इथं काय दिलं अँड. आणि 1,97,200 इन महाशिरस तालुका. महाशिरस तालुक्यातले किती लोक होते 1,97,200. आणि क्वेश्चन काय इथून पुढं, इन विच तालुका डीड अ लार्ज नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट. लार्ज म्हणजे काय, लार्ज मीन्स मोठे. मग काय विचारलं आहे क्वेश्चन आपल्याला, विच तालुका डीड अ लार्ज नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट. आता मगाशी सारखंच करायचं आहे. गिवन काय, क्वेश्चन पुन्हा वाचायचं आहे. काय, किती 2,01,306 इन पंढरपूर. ओके, पंढरपूर
पंढरपूर तालुक्याच्या पुढे किती लिहायचं आहे? पंढरपूर तालुका किती? 2,01,306. आणि किती? माळशिरस तालुक्यामध्ये किती? माळशिरस तालुका ओके किती? 1,97,208. ओके. क्वेश्चन काय विचारला आहे? विच तालुका डिड अ लार्ज नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट. लार्ज म्हणजे काय? मोठे. पुन्हा काय पाहिजे मग? यातली मोठी संख्या कोणती? सांगा बरं आता. कोणती मोठी संख्या आहे? पंढरपूर का माळशिरस? पंढरपूर. का? दोन्ही अंकी संख्या आहे. इथं किती? 2, इथं 1. 2 लाख हे 1 लाखपेक्षा मोठेच असणार. मग काय लिहायचे? 2,01,306 इज ग्रेटर दॅन 1,97,208. आणि ॲन्सर पण आपल्याला त्यांनी क्वेश्चन कसं विचारलं? लेखी. मग आपण ॲन्सर पण कसं देणार? लेखीच. मग काय लिहायचं ॲन्सर? विच तालुका डिड अ लार्ज नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट. विचच्या जागेवर काय करायचे? फक्त ज्या तालुक्यातील जास्त लोक होते त्याचं नाव टाकायचे. मग काय? पंढरपूर तालुका डिड अ लार्ज नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट इन पंढरपूर तालुका, किंवा नुसतं पंढरपूर म्हणू शकता सुरुवातीला. पंढरपूर तालुका डिड अ लार्ज नंबर ऑफ people participate. किंवा असं पण लिहू शकता तुम्ही आन्सर. दी लार्ज नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट इन पंढरपूर तालुका. ओके. कळलं? आता पाहू क्वेश्चन नंबर 2 मधलं 4th नंबरचं एक्झाम्पल, जे की आहे शेवटचं. ओके. दिसतंय ना हे? कळलं का हे? क्वेश्चन असे क्वेश्चन सॉल्व करायचे म्हणल्यानंतर क्वेश्चनचा अर्थ अगोदर कळायला पाहिजे. काय? द नंबर ऑफ पीपल हू टूक पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॉग होस्टिंग सेरेमनी. आज किती संख्या दिली? प्रजासत्ताक दिनात सहभागी झालेल्या लोकांची 2 ठिकाणची, पंढरपूर आणि माळशिरस. आणि काय विचारलं आहे? कोणत्या तालुक्यामध्ये लोकांनी, म्हणजे जास्त लोकांनी पार्टिसिपेट केलं आहे. सिम्पल. नेक्स्ट पाहू. आता 4th क्वेश्चन काय दिसतोय तर मोठा, आपण घाबरायचं नाही. ॲट ॲन एक्झिबिशन, म्हणजे एका एक्झिबिशनमध्ये काय? पुढं वाचूया. ॲट ॲन एक्झिबिशन द अन्नपूर्णा सेविंग ग्रुप सोल्ड गुड्स. अन्नपूर्णा सेविंग ग्रुपने म्हणजे गुड्स विकले. कितीचं? वर्थ 5,12,345. द निर्मल ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ 4,12,900. This figure also is 4,33,000 for the surgeon group and 5,11,937 for the सावित्रीबाई फुले ग्रुप. आणि खाली विचारले क्वेश्चन. एका एक्झिबिशनमध्ये कोणत्या ग्रुपने किती गुड्स विकले ते दिले. तर 4 ग्रुप्स आहेत पहा. अन्नपूर्णा, निर्मल असो, सर्जन आणि सावित्रीबाई फुले. क्वेश्चन काय विचारलेत आपल्याला? विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल, म्हणजे कोणत्या ग्रुपचा जास्त सेल झाला आहे. आणि दुसरा क्वेश्चन काय? विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. पुढं काय नाही दिलं म्हणजे काय? पण ते काय? सेलच विचारलं आहे आपल्याला. कोणत्या ग्रुपने सगळ्यात कमी सेल केलं आहे. आणि 3rd काय विचारलं आहे? राईट द सेल्स फिगर्स इन अ असेंडिंग ऑर्डर, म्हणजे चढत्या क्रमाने काय लिहायचं आहे आपल्याला? कोणत्या ग्रुपने किती सेल केलं आहे ते. ओके. मग अशी सारखंच लिहायचं. गिव्हन. काय गिव्हन आहे? अन्नपूर्णा, आधी अन्नपूर्णा ग्रुपचं. हे का लिहायचं? कारण किती मोठा क्वेश्चन आला, किती लिहून द्यायला तरी आपलं चुकत नाही. म्हणून असं. मग अशी छोटे होते, तुम्हाला वाटलं असं कशाला लिहित बसायचे, पण आपल्याला तशी सवय लागून जाते. अन्नपूर्णा सेविंग ग्रुपने किती सोल्ड गुड्स कितीचं केलं आहे? 5,12,345. तुम्ही असं याच्यापुढं असं पण लिहू शकता, अन्नपूर्णा सेविंग ग्रुप्स, आणि त्याच्यापुढे ही फिगर. पण मी असं लिहिते अन्नपूर्णा. तुम्ही पण असं लिहिलं तरी चालेल. अन्नपूर्णा सेविंग ग्रुप. ओके. दुसरा काय आहे? निर्मल ग्रुप किती आहे? निर्मल ग्रुप सोल्ड्स गुड वर्थ 4,12,900. ओके.
आणि अजून काय सर्जन ग्रुप नाही सृजन ग्रुप. सृजन ग्रुपचं किती आहे? सृजन ग्रुप 5 नाही दिस फिगर वॉज 4,33,000 फॉर द सृजन ग्रुप. सृजन ग्रुपसाठी किती आहे? 4,33,000. आणि सावित्रीबाई फुले ग्रुपसाठी किती? सावित्रीबाई फुले ग्रुप किती आहे फिगर? 5,11,937. ओके. आता इन्फॉर्मेशन तर आपण लिहून घेतली. अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप्सने किती गुड्स सोल्ड केलं आहे? 5,12,345. निर्मल ग्रुपनी 4,12,900. सृजन ग्रुपनी 4,33,000. आणि सावित्रीबाई फुले ग्रुपने किती? 5,11,937. ओके. फर्स्ट काय विचारलं आहे? विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सगळ्यात जास्त कोणी सेल केलं आहे? पाहिजे सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर हे 4 इथं 5 इथं 4 इथं 4 इथं 5. तर 4पेक्षा 5 मोठेच आहेत. आता ह्या 5 मध्ये कोणती मोठी आहेत? इथं किती 5 इथं 5 इथं किती 12 आणि इथं किती 11. इथे 1 इथे 1 आणि इथं 2 आहे आणि इथं किती आहे 1. म्हणजे दोन्हीमध्ये मोठी कोणती झाली? तसं जर तुम्हाला कळत नसेल तर असं पाहिजे 5 5 1 1. पण ह्या 1पेक्षा इथं काय 2 मोठी. मग हा काय ह्या ग्रुपने काय केलं? लार्जेस्ट सेल. आणि ज्यांना लगेच रीड केल्यावर समजत असेल ते तर एकदम बेस्टच. अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप सोल्ड गुड्स लार्जेस्ट. ओके. कोणता ग्रुप? अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल विच इज किती? 5,12,345. पहिला आन्सर काय लिहायचं आपण? अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप had the largest sale. किती तो पण लिहू शकता तुम्ही. सेल्स विच इज किती? विच इज 5,12,345. पण हे तुम्हाला सोपी वाक्यरचना पुढचं विचारलं आहे का? नाही. कोणत्या ग्रुपने फक्त जास्त केलं? ग्रुपचं नाव विचारलं तेवढंच. ओके. तुम्हाला पण जमायला पाहिजे ना व्यवस्थित. अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप्स हॅड द लार्जेस्ट सेल एवढं लिहिलं तरी चालते. ओके. आता सेकंड काय विचारलं आहे आपल्याला? त्याच्या खाली विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. आता सगळ्यात कमी सेल कोणत्या ग्रुपचा झाला आहे? तर 5 तर 4पेक्षा मोठे आहेत. मग हे ग्रुप तर पाहिजेच नाही कारण यांचा जास्त आहे 4पेक्षा. तर इथं 4 इथं 4 इथं 12 इथं 33. मग काय पाहिजे? इथं सॉरी इथं काय 33,000. इथं 4 इथं 4 इथं 1 इथं 3 इथं 2 इथं 3. थर्ड प्लेस पाहिजेच गरज नाही. 4 4 1 3. 1पेक्षा 3 मोठे आहेत. छोटे कोणते आहेत? 1. आपल्याला काय विचारलं? सेकंडवालं काय? स्मॉलेस्ट. मग ह्या दोन्हीतलं लहान कोणतं आहे? तर 3 मोठे आहेत 1 लहान आहे. मग ही निर्मल ग्रुप काय आहे? स्मॉलेस्ट. विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट? कोणता? निर्मल ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल. ओके. आता थर्ड काय विचारलं? राईट द सेल फिगर्स इन असेंडिंग ऑर्डर. म्हणजे चढत्या क्रमाने. आता आपण पायऱ्या चढतोय बरोबर का? खाली असती छोटी मग असती मोठी मग त्याच्यापेक्षा मोठी मग त्याच्यापेक्षा मोठी अशा पायऱ्या असतात बरोबर का? चढता क्रम कसा? असा चढतो ना आपण. मग त्या क्रमाने आपल्याला काय करायचं? ह्या संख्या लिहायच्या. मग अगोदर कोणती येणार? सगळ्यात छोटी. तर सगळ्यात छोटी काय आत्ता आपण बघितली. कोणत्या ग्रुपची आहे? निर्मल ग्रुपची. किती? असेंडिंग ऑर्डर लिहायचं. असेंडिंग ऑर्डर. त्याच्या पुढं डॅश करून हा क्रम लिहायचा. 4,12,900. त्याच्यानंतर कोणती आहे? असेंडिंग. त्याच्यानंतर कोणती आहे? याच्यानंतर थोडीशी मोठी कोणती? 4,33,000. आता याच्यापेक्षा मोठी कोणती आहे? इथं पाहिजे 512. मोठी कोणती होती सगळ्यात? अन्नपूर्णा. म्हणजे अन्नपूर्णा कुठे येणार? शेवटला. मग कुठे कोणती येणार? सावित्रीबाई. 5,11,937. आणि त्यानंतर काय? 5,12,345. हा झाला असेंडिंग. ही झाली असेंडिंग ऑर्डर.
संख्या ही याच्यापेक्षा लहान, ही याच्यापेक्षा लहान, ही याच्यापेक्षा लहान. ओके, कळलं का असेंडिंग ऑर्डरने? ओके, तर इथं आपला प्रॉब्लेम सेट 6 संपलेला आहे. प्रॉब्लेम सेट 6 हा चॅप्टर नंबर 2 नंबर वर्कमधला काय होता? लास्टवाला प्रॉब्लेम सेट होता. कळलं? आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. होमवर्क म्हणजे काय आहे? तर फक्त काय करायचं आहे, प्रॉब्लेम सेट 6च्या खाली जो एक टेबल दिलं आहे ना, नंबर्स, इनवर्स, नंबर ऑफ सिरीज ऑफ टर्बन, ते थोडंसं वाचून पहा म्हणजे कळून तुम्हाला. 1, 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड, अब्ज. फक्त जस्ट रीड करा आणि लक्षात ठेवा किती झिरोज असतात ते. कळलं? अब्जात किती असतात? 9. 10 करोडमध्ये किती असतात? 8 झिरो. 1च्या पुढे किती झिरो? 8 झिरो. कळलं सगळ्यांना? जर शिकवलेलं आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा जर आवडत असेल तर, आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना पण हे व्हिडिओ शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी. थँक्यू. बाय बाय.